हिंदू कुटुंबाला याच्यावर या इकडच्या काही हिरव्या सापांनी काही जिहाद्यांनी जी काही हिम्मत केलेली आहे त्यांना वाटतंय की हे त्यांचा अब्बाचा पाकिस्तान आहे, लाहोर आहे, काय पाहिजे ते आमच्या मुंबईमध्ये करणार, हिम्मत दाखवणार आणि आम्ही सगळेजण इथे गप्प बसणार। हा आमचा हिंदू राष्ट्र आहे, आमचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आणि आम्ही सगळेजण कोण इथे आमदार विधायक मंत्री म्हणून इथे आलेलो नाही, पण आम्ही एक हिंदू म्हणून या कुटुंबाला धीर आणि विश्वास देण्यासाठी आलेलो आहे की करारा जवाब मिलेगा। ह्या गोष्टीचा आम्ही गप्प बसणार आहे। त्यांना जी भाषा समजते त्या भाषेमध्ये उत्तर आम्ही देणार आहे यापुढे। आणि म्हणून यापुढे जी काही मस्ती इथे चालू आहे अक्षरशः ह्या पूर्ण भागेला त्या झोपडपट्टी गणपत पाटील नगरला हे लोकांना मिनी मालवणी इथे बनवायची आहे। तिथे अशाच पसरत गेले आणि मग तिथे हिरवे झेंडे यायला सुरू झाले। आता हेच गोष्टी अगर इथे सुरू करत असतील, मॅनग्रोव्हला हात लावत असतील, पाहिजे तिथे अनधिकृत मदरसा मस्जिद बांधत असतील, पाहिजे तेवढे बांगलादेशीने रोहिंग्या आणत असतील ना, तर त्यांची कमर कशी तोडायची, त्याचे शुक्रवारी त्यांचे गॅस सिलेंडर कसे वरती येणार नाही याची सगळी काळजी आम्ही यापुढे घेऊ। याची हिंदू समाजाची इकडच्या चिंता करू नये। सरकार तुमचं आहे, देवाभाऊ तुमचे आहेत आणि 100% या लोकांना त्यांना जी भाषा समजते ती त्या भाषेमध्ये आम्ही उत्तर देणार आहोत। देवाभाऊंचे बुलडोजर या ठिकाणी आरोपींच्या घरावर चालेल का? आता ऑइलिंग चालू आहे, सर्व्हिसिंग चालू आहे। मी गेल्यानंतर किकस्टार्ट मारीन आणि मग देवाभाऊचं बुलडोजर कसा कोणाच्या गॅस सिलेंडरवर फिरतं आणि मग शुक्रवारी कसा तो वरती आणण्यासाठी त्रास होतो या इकडच्या या बांगलादेशी आणि रोहिंग्या लांड्यांना कळेल। तुम्ही आज भाऊच्या धक्क्यात व्हिजिट केलं, त्या ठिकाणी एक विधान केलं, फक्त तिथे मुस्लिम लोकांना मासे विकू देणार नाही, ते कुठले रोहिंग्या बांगलादेशी आहेत की इथं मुस्लिम?